नमस्कार मित्रांनो, सावळेची जणू सावली 17 एप्रिल भागामध्ये जगन्नाथ सावलीसाठी खूप प्रयत्न करत असतो, पण सावली मात्र प्रत्येक वेळेस पाणी फिरते। तेव्हा तो म्हणतो, ह्या पोरीचं काही कळतच नाही, हिची कुंडली बघितली ना, हिचं भविष्य उज्ज्वल आहे, पण काही करायला गेलं की यशच मिळत नाही। हालका म्हणते, पण आता सगळंच पॉझिटिव्ह घडतंय ना? जगन्नाथ म्हणतो, ते पण असेल, त्या भैरवीच्या नशिबात ह्यापेक्षा मोठी शिक्षा असेल। आणि आता तर गाण्याचा फायनल कार्यक्रम होणार। ह्या कार्यक्रमामध्ये थोडीच टाळकी होती, पण तो कार्यक्रम भव्य दिव्य असणार। त्यामध्ये तिचा खोटारडेपणा असा काही समोर आणणार ना की ती आयुष्यातून उठली पाहिजे। इकडे सावली काय सारंगशी बोलत नाही, त्यामुळे तो खूप सैरभैर असतो आणि विचार करतो, अरे ही सावली का बोलत नाही माझ्याशी? पण बोलत नसलं तरी सावली त्याची पुरेपूर काळजी घेते। यामुळे अस्मिता मात्र खूप जळफळाट होत असतो। ती म्हणती, सावलीना अजिबात बाज येत नाही, चान्स मारत असते। सावली बोलत नाही म्हणून सारंगला खूप राग येतो आणि तो मासवडीचा खूप रासा पितो। त्याला ठसका लागतो, तो बेडरूममध्ये जातो। सावली त्याला आग्रहाने मत भरवते आणि जायला लागते। सारंग म्हणते, ए तू माझ्याशी बोलत का नाही आहे? सगळ्यांशी बोलते, काय प्रॉब्लेम आहे तुझा? सावली एका डोळ्यावर हात ठेवते, तर तू सॉरी काय सॉरी? पण सावली काही बोलत नाही आणि निघून जाते। तो म्हणतो, अरे जे सावलीने त्याच्यासाठी लिहिलेलं असतं तो आता वाचतो, कधी कधी बोलायचं म्हटलं ना तरी बोलता येत नाही। सारंग विचार करतो, काय झालं असेल सावलीला? ती का बोलू शकत नाही? तिला कोणी बोलण्यासाठी मनाई केली का? काहीच कळत नाही। हे सगळं घडत असताना भैरवी घरी येते। ती सगळ्यांना भेटते, गोडगोड बोलते आणि सावलीला भेटण्यासाठी जाते। किचनमध्ये सावली म्हणत असते, मी रेकॉर्डिंग केलं, पण माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग मी कुणाही समोर येऊ देणार नाही। भैरवी म्हणते, हिम्मत कशी झाली? विसरलीस का तुझा आवाज माझ्याकडे गहाण आहे? तू तो स्वतःसाठी काय कुणाहीसाठी वापरू शकत नाही। ती आता सावलीला खूप त्रास द्यायला लागते। सावली म्हणते, भैरवी माई मी कुणालाही रेकॉर्डिंग दाखवणार नाही। भैरवी म्हणते, का केलीस रेकॉर्डिंग? माझ्या ताराचं करिअर बर्बाद करायचं? पण मी असं कधी होऊ देणार नाही। तुझा तो अप्पू आता मरतो ना तर मरू दे, आता माझ्याकडे नाही हात पसरायचे आणि भीक मागायची। ती आता निघून जात असते। सावली म्हणते, भैरवी माई ऐका ना आणि तिच्या मागे पळते। दोघी बाहेर येतात, त्याच वेळेस सारंगलाही फोन येतो आणि फोनवर बोलण्यासाठी तो गॅलरीत येतो। बोलता बोलता त्याचं लक्ष जातं तर भैरवी आणि सावली, तर भैरवी सावलीचा हात दाबत असते। जळालेल्या हाताला दाबल्यामुळे तिला खूप वेदना होतात। ती रडत आणि हात ओढत म्हणते, भैरवी माई सोडा ना सोडा ना। हे सगळं वरून सारंग बघत असतो। भैरवी हात झटकून म्हणते, 2 वेळेचं गिळायला मिळतंय ना त्यांना? कोणाच्या मेहरबानीने? या भैरवीच्या मेहरबानीने। बोट करत म्हणते, विसरायचं नाही या। भैरवी सरळ सरळ धमकी देते, हे सारंगला दिसत असतं। भैरवी निघून जाते आणि सावली तिच्या हातावर फुंकर घालत असते। हे सगळं सारंग वरून बघत असतो। आता मात्र त्याला खूप राग येतो। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।